अमेरिकेच्या फायटर जेटनं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ऑर्डरनुसार त्यांच्या आकाशातील UFO शूट डाऊन केलेले आहे. आता बघा, उत्तर अमेरिकेच्या आकाशात घडलेली ही अजून एक घटना आहे. या अगोदरची चायनीज स्पाय बलूनची घटना ताजी असताना अशा 3-4 घटना लागोपाठ घडलेल्या आहेत. पण आधीची जी केस होती, म्हणजे सर्वात पहिली जी केस होती, त्याच्यामध्ये चायनीज स्पाय बलून असा स्पेसिफिक शब्द वापरला गेला होता. पण त्याच्यानंतर घडलेल्या घटनांसाठी UFO असं म्हणलं जाते. आता हे UFO म्हणजे एलियन शिप वगैरे आहे की काय, अशी सुद्धा चर्चा होताना दिसतेय. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या UFOची. अगोदर घडलेल्या घटना काय आहेत त्या बघूयात. यासोबतच कॅनडा आणि अमेरिकेमधली घडलेली जी घटना आहे तीही बघूयात आणि याच्या मागे नेमकं काय काय घडते त्याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम UFO म्हणजे काय याची माहिती घेऊ. UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. याला फ्लाइंग सॉसर म्हणजेच मराठीमध्ये उडती तबकडी असं सुद्धा म्हणलं जायचं. दुसऱ्या महायुद्धानंतर जसा रॉकेटरीचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हायला लागला, प्रचार व्हायला लागला, सर्वच्या सर्व देश त्यांच्या इथं रॉकेट वगैरेच्या टेस्टिंग करायला लागले, तसं तसं UFOचा विषय जो आहे हा सुद्धा इंटरेस्टिंग झालेला दिसून येतोय. आणि याच्यानंतर संशोधकांना असं वाटायला लागलं की आपल्याहून प्रगत अशी कुठेतरी जीवसृष्टी आहे आणि तिथले सजीव जे आहेत ते पृथ्वीवरती अधूनमधून येत जात असतात, व्हिजिट करायला येत असतात. आता बघा, UFOची पहिली घटनाच घडली मुळी 1947 मध्ये, म्हणजे पहिल्यांदा दिसली उडती तबकडी. आता केनेथ अर्नॉल्ड म्हणून एक बिझनेसमन होते. ते त्यांचं विमान चालवत असताना त्यांना 9 हाय स्पीड ऑब्जेक्ट दिसले होते आणि त्यांनी तसा दावा केला होता. तसंच या ऑब्जेक्टचा स्पीड ताशी हजारो किलोमीटर होता असंही त्यांनी सांगितलं होतं. अर्नॉल्ड यांच्यानुसार दे मूव्ड लाईक सॉसर स्किपिंग ऑन वॉटर. म्हणजे आपण पाण्यावरती दगड मारतो बघा, असा आडवं होऊन तो असं उड्या मारत मारत जातो, तसं त्यांनी त्याला उपमा दिली होती. पण वर्तमानपत्रामध्ये चुकून बातमी आली की ऑब्जेक्ट्स वेअर सॉसर शेप्ड, म्हणून मग नाव पडलं फ्लाइंग सॉसर. आणि ते नाव पडलं ते पडलं, चुकून घडलेल्या गोष्टीला कायमस्वरूपी नाव चिकटलं गेलं. आता बघा, जशा या घटना वाढत गेल्या, त्यांची चर्चा जशी वाढत गेली, तसं US एअरफोर्सने इन्व्हेस्टिगेशन त्याचं सुरू केलं. त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे सुरू केलं त्याचं त्याने नाव ठेवलं प्रोजेक्ट साइन. सुरुवातीला सोव्हिएत महासंघाचे एअरक्राफ्ट असतील असा एक अंदाज होता, पण मग संशोधकांनी मध्येच एक वेगळी पुडी अशी सोडली की दुसऱ्या जगातील स्पेसक्राफ्ट हे असतील. UFOची ऑफिशियल जी काही चौकशी झाली, म्हणजे 1952 पासून ते 1969 पर्यंत, आणि त्या संदर्भातले जे काही रेकॉर्ड्स आहेत ते त्यांनी मेंटेन करून ठेवले प्रोजेक्ट ब्ल्यू बुक मध्ये. आता या प्रोजेक्ट ब्ल्यू बुक मध्ये अशा 12,000 घटनांची नोंद केलेली आहे UFO संदर्भातली. आणि त्याचं त्यांनी 2 कॅटेगरीमध्ये डिफरन्सिएशन केलेले आहे. एक जे आहे ते म्हणजे आयडेंटिफाईड म्हणजे कसं, रॉकेट असू शकेल, विमान असू शकेल, किंवा ऑप्टिकल इल्युजनमुळे दिसलेल्या गोष्टी असू शकतील. आणि दुसरं जे होतं ते अनआयडेंटिफाईड म्हणजे काय, ज्याची निश्चितपणे माहिती उपलब्ध नाही, पण अशा घटना होत्या अवघ्या 6%. आता नंतरच्या काळामध्ये झालं काय, तर रॉबर्टसन पॅनेल आणि कॉन्डोन रिपोर्ट आले आणि या दोघांचंही म्हणणं असं होतं की हे जे काही म्हणलं जातंय तसं काहीच नाहीये आणि त्याच्यापासून कोणत्याही पद्धतीचा पृथ्वीला धोका सुद्धा नाही. मग त्यांचे हे रिपोर्ट आल्यानंतर जे प्रोजेक्ट ब्ल्यू बुक होता तो बंद करण्यात आला. कॅनडामध्ये सुद्धा अशा जवळपास 750 घटनांची नोंद झालेली आहे. म्हणजे त्यांच्या इथं कंप्लीट रेकॉर्ड उपलब्ध आहे या 750 घटनांचं. असंही म्हणलं जातं की कॅनडाचं जे रेकॉर्ड आहे इज दी ओनली अदर ऑफिशियल अँड फेअरली कंप्लीट रेकॉर्ड. बाकी देशांकडे सुद्धा असे रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे UK घ्या, स्वीडन घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, पण त्यांच्याकडचं जे रेकॉर्ड आहे ते पूर्णपणे नाही रेकॉर्ड झालेलं, म्हणजे इनकम्प्लीट रेकॉर्ड त्यांचा आहे आणि त्याच्यावरती विसंबून राहू शकता येणार नाही. सोव्हिएत महासंघानं सातत्यानं त्यांच्या इथं सिक्रेट मिलिटरी रॉकेट जे आहेत त्याच्या टेस्ट केलेल्या आहेत आणि लोकांना कळू नये की बाबा आपण नेमकं कशाची टेस्ट करतोय, म्हणून त्यांनी त्याला UFO असं म्हणायला सुद्धा सुरुवात केली होती. म्हणजे त्यांनी असा प्रचारच सुरू केला आणि प्रसार सुरू केला की या उडत्या तबकड्याच आहेत म्हणून. मग लोकांचा सुद्धा विश्वास बसायला लागला की प्रशासन स्वतःहून म्हणतंय
की या उडत्या तबकड्या आहेत किंवा UFO आहेत, मग लोकांचा विश्वास बसायला लागला. चीनमध्ये सुद्धा UFO दिसलेले आहेत, पण ते त्यांची मिलिटरी ऍक्टिव्हिटी होती हे सातत्याने समोर आलेलं आहे. आता या ज्या UFOच्या घटना घडलेल्या आहेत याच्यामध्ये धुकं, प्रकाश, रिफ्लेक्शन यासोबतच बघणारा माणूस कोणत्या दिशेने बघतोय हे सगळंच्या सगळं मॅटर करतं. स्पीड सुद्धा मॅटर करतो. म्हणजे बघा, निरभ्र आकाशात ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट उडताना दिसतो तर त्याच्या स्पीडचा अंदाज लावता येत नाही जोपर्यंत बॅकग्राऊंडला काही नसेल. मग निरभ्र आकाशामध्ये असंच सांगितलं जातं काहीतरी अंदाजे हजारो किलोमीटर प्रति तासाने उडत होतं म्हणून. म्हणजेच काय, हा सगळा विषय जो आहे तो ऑप्टिकल इल्युजनचा आहे. आता शेवटाकडे येताना आपण असंच म्हणू शकतो की UFO म्हणजे तबकडी आणि वगैरे काहीतरी असेल किंवा सजीव सृष्टी दुसऱ्या ग्रहावरची, यापेक्षा ज्याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही असा ऑब्जेक्ट म्हणजे UFO. आता सध्या जे ऑब्जेक्ट शूट डाऊन केलेले आहे ते पहिल्यांदा दिसलं शनिवारी. नंतर मिलिटरीला मॅन्टोनाच्या आकाशामध्ये रडारवरती काहीतरी दिसलं, ते गायब झालं. रविवारी परत दिसलं रडारवरती आणि काहीतरी नक्कीच आहे हे स्पष्ट झालं. F-16 ऑर्डर केले गेले आणि तो ऑब्जेक्ट जो आहे तो शूट डाऊन केला गेला. आता दोन मोठे प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. पहिला म्हणजे काय, नेमकं हे आहे काय? आणि दुसरा प्रश्न आहे, हे अचानक कुठून आलेत आणि अचानकच इतके सारे शूट का होत आहेत? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नाहीये स्पेसिफिकली ॲज पर न्यूयॉर्क टाइम्स. अमेरिकन ऑफिशियल्स यांना सुद्धा ते नेमकं आहे काय हे माहिती नाहीये. उद्देश काय हे माहिती नाहीये. कुणी पाठवलंय हेही माहिती नाहीये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अचानकच इतके का दिसायला लागलेले आहेत? तर तसं नाहीये बघा. चायनीज स्पाय बलूनच्या केसच्या आधी जे काही ऑब्जेक्ट जाऊ दिले होते त्यांचा लोड जो घेतला नव्हता ते सुद्धा आता पाडले जात आहेत. म्हणजे बघा, चायनीज स्पाय बलूनच्या केस नंतर नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने रडार सिस्टीम जी आहे ती ऍडजस्ट केली आणि त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती वाढवली. मग जे काही फ्लाइंग ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळेच्या सगळे या रडारवरती दिसायला लागले आणि हे सगळे त्यांनी पाडायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार वी have been more closely scrutinizing our airspace at these altitudes, including enhancing our radar, which may at least partly explain the increase in objects that we have detected over the past week. म्हणजे ते असं म्हणतायत की त्या अल्टिट्यूडवरती त्यांनी आता त्यांचं रडार सेट केलेलं आहे. रडार जो आहे तो अधिक ॲक्युरेट केलेला आहे, सेन्सिटिव्ह केलेला आहे, ज्याच्यामुळे इतके सारे ऑब्जेक्ट्स अचानकच दिसायला लागलेले आहेत. आता अमेरिकेने नाकारलंय का की अजून असे UFO असतील म्हणून? तर त्यांनी तसं नाकारलेलं नाहीये. अमेरिकन ऑफिशियल्सनुसार चायनाचे हे ऑब्जेक्ट्स असू शकतात किंवा इतर कोणत्याही शत्रू राष्ट्राचे असू शकतात. फ्रायडे आणि सॅटर्डेला जे ऑब्जेक्ट शूट डाऊन केले ते होते 20,000 फूट उंचीवरती आणि याच्यामुळे जे काही विमानं आहेत किंवा विमान वाहतूक जी आहे याला अडथळा निर्माण झाला असता, त्याला धोका निर्माण झाला असता आणि म्हणूनच हे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते शूट डाऊन केलेले आहेत. आता बघा, वेगवेगळे या संदर्भातले विधानं समोर येत आहेत. म्हणजे कसं, फ्रायडेला सुरुवातीला जो ऑब्जेक्ट शूट डाऊन केला त्याचे तुकडे झाले असं सांगितलं गेलं. शनिवारी जो ऑब्जेक्ट दिसला तो कॅनडानुसार सिलेंड्रिकल होता आणि USच्या ऑफिशियल्सनुसार तो बलून होता आणि रविवारी जो ऑब्जेक्ट होता तो निश्चितपणे बलून नव्हता असं सांगितलं गेलं. म्हणजे स्पेसिफिक असं काही सांगितलं जात नाहीये. रडारवरती जेव्हा 12 तास ट्रॅक केलं गेलं तेव्हा जाऊन कुठे हे ऑब्जेक्ट जे आहेत डेटा कलेक्ट करून पाडले गेलेले आहेत आणि ऑफिसर्स म्हणतात आय हॅवंट रूल्ड आउट एनिथिंग ॲट धिस पॉइंट. म्हणजेच काय, हे एलियन वगैरे आहेत का किंवा हे एलियनचं शिप वगैरे आहे का हे त्यांनी कोणतीही गोष्ट नाकारलेली नाहीये. अमेरिका आणि कॅनडा या दोघांनाही याला UFOच म्हणावं लागणार आहे, कारण की चायनीज स्पाय बलून जर का त्यांची सुरक्षा यंत्रणा भेदून येतोय, त्यांच्या आकाशात राहतोय, हवामानाचा अभ्यास करतोय, माहिती गोळा करतोय, ही या शक्तिशाली राष्ट्रांसाठी नाचक्की करणारी गोष्ट आहे. त्यापेक्षा UFO म्हणा आणि विषय भरकटून टाका किंवा दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करून टाका. म्हणूनच ते त्याला UFO म्हणतात. UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट की ज्याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. उडती तबकडी हा वेगळा विषय आणि UFO हा वेगळा विषय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.